नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण युनिट 1.5 द फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्स म्हणजे प्रथमोपचार पेटी हा घटक बघणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये आपण शेवटी हा स्वाध्यायसुद्धा पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चला बघा, सुरू करूयात. लेट्स स्पीक म्हणजे चला बोलूयात. व्हॉट वूड यू डू इफ समवन गेट्स इंजर्ड. बघा, व्हॉट वूड यू म्हणजे तुम्ही काय करसाल. डू म्हणजे करणे. इफ समवन जर कुणी गेट्स इंजर्ड म्हणजे त्याला जखम झालं, कुणी जखमी झालं तर तुम्ही काय करसाल. बघा, सांगा काय करसाल. तर वेगवेगळी उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीने याला आपण देऊ शकतो, हे ना. तर कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, आधी आपण मराठीतही देऊ शकता आणि परत त्या उत्तरांना आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. जसं की अगोदर आपण काय करूत, जखम स्वच्छ करूत, हे ना. आय विल क्लीन द वुंड अँड त्यानंतर काय मी काय करील त्यावर, तर बँडेज लावील, हे ना. आय विल अप्लाय बँडेज. जर कॉटननं क्लीन करायचं काम पडलं कापसानं, आय विल क्लीन विथ कॉटन. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. बघा, बी रीड अँड नो द यूज. रीड म्हणजे वाचा. आधी आपण हे पूर्ण उतारे वाचून घेऊ. नो द यूज आणि नो म्हणजे माहीत करा. काय यूज म्हणजे वापर माहीत करा. कशाचा, या खाली दिलेल्या वस्तूंचा. चला आधी आपण धडा व्यवस्थित वाचा माझ्या मागे. वन डे म्हणजे एके दिवशी रीना मॅडम वॉक्ड इनटू ग्रेड 3 class with a small white box in her hand. बघा, एक दिवस रीना मॅडम त्यांच्या हातात एक व्हाईट बॉक्स घेऊन ग्रेड 3 म्हणजे तिसरीच्या क्लासमध्ये आल्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काय म्हणल्या त्या सर्वांना, गुड मॉर्निंग एव्हरीवन. शी सेड विथ अ स्माईल. शी सेड म्हणजे त्या म्हणाल्या. काय म्हणाल्या, हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. विथ अ स्माईल म्हणजे चेहऱ्यावर हास्य आणून त्या म्हणाल्या. गुड मॉर्निंग मॅडम. मुलं सुद्धा काय म्हणाले, गुड मॉर्निंग मॅडम. द लर्नर्स ग्रीटेड. लर्नर्स म्हणजे विद्यार्थी. ग्रीटेड म्हणजे त्यांनी सुद्धा अभिवादन केलं, गुड मॉर्निंग मॅडम. रीना मॅडम हेल्ड अप द बॉक्स अँड सेड. रीना मॅडमनं काय केलं, तो बॉक्स पकडला, व्हाईट बॉक्स, आणि सेड म्हणजे म्हणाल्या. कॅन एनीवन गेस व्हॉट इट इज. कॅन एनीवन म्हणजे कुणीतरी एखादं करू शकता का. काय गेस म्हणजे अंदाज लावू शकता का. व्हॉट इट इज हे काय आहे. आरव रेज्ड हिज हँड. आरवने काय केलं, रेज म्हणजे असं हात वर करणे. आरवने त्याचा हात वर केला. अँड रिप्लाइड आणि उत्तर दिलं. इज इट अ लंच बॉक्स. इज इट म्हणजे प्रश्न विचारलाय. इज इट अ लंच बॉक्स, हा जेवणाचा डब्बा आहे का. एव्हरीवन लाफ्ड लाऊडली. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. लाफ्ड म्हणजे हसला. कसा हसला, लाऊडली म्हणजे मोठ्याने हसला. नो आरव सेड रीना मॅडम. रीना मॅडम काय म्हणल्या, नो म्हणजे नाही आरव. धिस इज अ फर्स्ट एड बॉक्स. धिस इज म्हणजे हा आहे. जसं की धिस इज अ पेन, तसा हा काय आहे, धिस इज अ फर्स्ट एड बॉक्स म्हणजे प्रथमोपचार पेटी. ठीक आहे. इट्स अ स्पेशल बॉक्स यूज्ड व्हेन समवन गेट्स इंजर्ड. बघा, इट्स अ स्पेशल बॉक्स हा एक विशेष बॉक्स आहे. यूज्ड म्हणजे वापर कशासाठी होतो असा. समवन म्हणजे कुणीतरी, इंजर्ड म्हणजे जखमी झालं तेव्हा आपण याचा वापर करतो. शी पिक्ड अप. बघा, हा पेन आहे ना, पिक्ड अप. ठीक आहे. शी पिक्ड अप द बॉक्स इन हर हँड्स अँड टोल्ड द लर्नर्स. तिनं बॉक्स शिक्षकांनी हातात घेतला आणि लर्नर्सला सांगितलं काय, हाऊ द फर्स्ट एड बॉक्स हेल्प्स टू क्युअर स्मॉल इंजुरीज.
आता बघा, फर्स्ट एड बॉक्स मोठा अपघात झाल्यावर कामी येणार आहे का? नाही. स्मॉल म्हणजे लहान इंजुरीज म्हणजे छोट्या छोट्या जखमा झाल्यानंतरच आपल्याला तो बॉक्स कामी. क्यूर म्हणजे इलाज करण्यासाठी. हेन्स त्यामुळे वी मस्ट कीप धिस फर्स्ट एड बॉक्स इन आवर स्कूल अँड ॲट होम टू. आणि हा बॉक्स आपण कुठे ठेवायला पाहिजे? स्कूलमध्ये आणि घरीसुद्धा. आता खाली शब्द दिलेले आहेत बघा. लुक म्हणजे बघा, लिसन म्हणजे ऐका, अँड रिपीट आणि परत म्हणा. ठीक आहे, मी दोनदा म्हणतो, दुसऱ्यांदा मी म्हणेल तेव्हा तुम्ही माझ्या मागे म्हणा. बँडेज, बँडेज. कॉटन, कॉटन. सिझर्स, सिझर्स. ऑइंटमेंट, ऑइंटमेंट. मेडिसिन्स, मेडिसिन्स. अँटीसेप्टिक, अँटीसेप्टिक. थर्मोमीटर, थर्मोमीटर. सोप, सोप. टॅबलेट्स, टॅबलेट्स. आलं लक्षात? अशा पद्धतीनं हा घटक आहे. अगोदर काय करा तुम्ही, 2-3 वेळेस हे वाचून घ्या आणि त्यानंतर मग हे नावं लक्षात ठेवायचे. मग आपल्याला ती नावं ही वरची औषधी नसताना सुद्धा वाचता आले पाहिजे.